श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 31 जानेवारी. आजचे बोधवचन. नामाने कळीची सत्ता नाहीशी होते, म्हणून नामधारकाला कळीची बाधा नाही. श्रीराम. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगात देव आणि दैत्य यांचा संघर्ष सुरूच आहे. पहिल्या 3 युगात राक्षस देहधारी होते. त्यांचं वेगळं राज्य असायचं, त्यांचं सैन्य असायचं. त्यांच्यावर स्वारी करून त्यांचा निपात करण्यासाठी देव अवतार घेत असे आणि सुदर्शन चक्र, गदा, खड्ग, त्रिशूळ, परशु, धनुष्य, अगदी तीक्ष्ण नखांनी सुद्धा देवांनी राक्षसांवर नाना शस्त्रांनी संहार करून विजय मिळवला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्यावेळी भगवंतांनी अवतार घेऊन भूमीचा भार हलका केला. कलियुगातही देवदानवांचा हा संघर्ष सुरूच आहे, पण तो सूक्ष्म रूपात आहे. असुरांनी आणि सुरांनी सूक्ष्म रूप धारण केलं आहे. दैवी आणि आसुरी संपत्ती असं गीता त्या सूक्ष्म रूपाचं वर्णन करते. अभय, शम, दम, अहिंसा, सत्य, दया, क्षमा, नम्रता, धैर्य इत्यादी 26 गुणांची दैवी संपत्ती बनली आहे. तर दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा या 6 आसुरी संपत्ती आहेत. या आसुरी संपत्तीने माणसाच्या मनातच घर केलं आहे. स्थूल देहाबरोबरच मनही जन्म घेते. वासनेप्रमाणे देहाला जन्म मिळतो. मन वासनामय आहे. कामक्रोधादिक षड्विकार ही वासनेची पिल्ले आहेत. त्या विकारांनी दुर्बल केलेल्या मनात आसुरी संपत्ती सहज प्रवेश करते आणि जगातील प्रत्येक माणसाच्या मदतीने जगात विध्वंस कार्य करते. दैनंदिन वर्तमानपत्र हातात घेतलं की या आसुरी सेनेचा नंगा नाचच शब्दाशब्दात प्रकट होतो. तो वाचवत नाही. अत्याचार, भ्रष्टाचार, अन्याय, दांभिकता, अतिरेक्यांचं कार्य यांनी हाहाकार माजवला आहे. दैनंदिन वर्तमानपत्र हातात घेतलं की या आसुरी सेनेचा नंगा नाचच शब्दाशब्दात प्रकट होतो. तो वाचवत नाही. अत्याचार, भ्रष्टाचार, अन्याय, दांभिकता, अतिरेक्यांचं क्रौर्य यांनी हाहाकार माजवला आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या घोषणा द्यायच्या आणि तिच्या चारित्र्यावर घाला घालून तिचा खून करून भर रस्त्यात विवस्त्र अवस्थेत कोल्ह्या कुत्र्याप्रमाणे फेकून द्यायचं. साध्या साध्या कामासाठी कोट्यावधी रुपयांची लाच घ्यायची. कोणतंही क्षेत्र असो, शिक्षण, उद्योग, व्यापार, लष्कर, न्याय, कृषी, सगळीकडे अनागोंदीच अशा या शासनाचं वर्णन जे जगात सर्वत्र आहे. गॉलब्रेथ हा अमेरिकन राजकारणी फंक्शनल अनार्की असं त्याचं वर्णन करतो. चलती का नाम गाडी, बाकी गाडी मोडकळीस आली आहे. साऱ्या जगावर या आसुरी संपत्तीचं नियंत्रण आहे. या आसुरी सेनेनं मनाचा कब्जा घेतला आहे
आधुनिक विज्ञानाने तिलाच मदत केली आहे. एका अणुस्फोटानं नागासाकी आणि हिरोशिमा यांची राख केली. 65 वर्षे झाली. तिथे अजूनही एक गवताचं पातही उगवत नाही. विज्ञानाच्या मदतीनं अन्नात प्रदूषण होतंय. हानिकारक रसायनांचा वापर दुधात होतोय. ते दूध बालकांनी प्यायचं. पैशाच्या मागे जग लागलंय. संपत्ती, सत्ता आणि इंद्रियांचे भोग यांनी जगाला आंधळं केलंय. सामान्य माणसांनी न्याय कुणाला मागायचा? एका स्वैराचारी युवतीच्या खटल्यासंदर्भात निकाल देताना सर्वोच्च न्यायमूर्तींनी तिला निर्दोष ठरवलं आणि राधाकृष्णांचं उदाहरण दिलं. याविरुद्ध बोललं तर गुन्हा. परिवर्तनाच्या नावाखाली एक नवी संस्कृती झुंडशाही मार्गाने मूळ धरीत आहे. माणसात, कुटुंबात, समाजात आणि एकूण जगात असुरांचं हे छुपं युद्ध सुरू आहे. त्यांना मारायचं कसं? कच्याप्रमाणे शुक्राच्या पोटातून बाहेर काढताना शुक्राचा प्राण गेला. रक्तबीज राक्षसाला मारताना त्याच्या रक्तबिंदूतून राक्षस निर्माण व्हायचे. यांना मारण्यासाठी दैवी संपत्तीने साधूचं रूप घेतलं आणि जिभेवर रामनामाचा उच्चार हे शस्त्र. रामनाम हाच रामबाण उपाय. बिळात लपलेल्या विषारी नागाला बाहेर काढण्यासाठी बिळाच्या तोंडाशी धूर करतात. तसं तोंडाने रामनाम घेतलं की असुरांचं राहण्याचं जे ठिकाण ते मनच राहत नाही, त्याचं उन्मन होतं. असुर पळून जातात. कलीच्या सत्तेचा आधारच नाहीसा होतं. म्हणून महाराज म्हणतात, नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.